शिवण मैदानामध्ये जी टुर्नामेंट ठेवलेली आहे, जी स्पर्धा ठेवलेली आहे, ती स्पर्धा उत्तम प्रकारे तुझ्या आशीर्वादाने पार पडावी. बलदेवाडी संघ विजयी झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिवण माझ्या N4 नीला यूट्यूब चॅनल आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलो. आज ओव्हल मैदानाला जाणार आहे आणि ओव्हल मैदानाला क्रिकेटच्या मॅचचं आयोजन आहे. मित्रांनो, माझं गाव दापोलीमध्ये रावतोली म्हणून एक गाव आहे आणि आमचं रावतोली म्हणजे असे 3 वाडे आहेत. तर कोणवाडी, गाववाडी आणि केलकोनवाडी. त्यातली कोणवाडी ही माझी वाडी आहे आणि रावतोली ग्रामस्थ मंडळ कोणवाडी आणि स्टार बॉयज क्रिकेट संघ रावतोली आयोजित आज मर्यादित क्रिकेटचे सामने ओव्हल मैदान इथे आयोजित केले आहे. तर आज म्हणजे ओव्हरऑल ब्लॉग आहे ना, तर हे क्रिकेटच्या मॅचवरती शूट आहे. मी क्रिकेटच्या मॅच आहेत ना ते थोडेफार शूट करीन, पण ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या सामन्यांचं म्हणजे आमचे पहिलं वर्ष आहे आणि ह्या सामन्यांसाठी खूप जणांनी मेहनत घेतली. पदाधिकारी असतील किंवा गावातली मुलं असतील, वरिष्ठ माणसं असतील, खूप सर्वांनी मेहनत घेतली आणि देणगीदारांना किंवा पारितोषिकाचे नियोजन करणं, ग्राउंड मिळवण्यासाठी धडपड करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने खूप सर्वांनी अशी मेहनत घेतली आणि त्यांचा सत्कार समारंभ पण आहे आणि ह्याचा सर्व मी ब्लॉग शूट करणार आहे. तर आता मी घरून निघतोय इथून नालासोपारून चर्चगेटला स्टेशनच्या बाजूलाच ओव्हल मैदान आहे आणि तिथे सामन्यांचं आयोजन आहे. तर आता बाकीचा ब्लॉग आपण मैदानात जाऊन शूट करू. तर चला, तर मग व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि आता आम्ही निघालोय इथून. मग नालासोपारून चर्चगेट आणि चर्चगेटच्या बाजूला ओव्हल ग्राउंड आहे, तिथे जाणार. हे बघा, माझ्याबरोबर आहे श्रवण आहे आणि हा नील आहे बघा. चला चला रे, बस. हा मैदान आहे बघा. मैदानाच्या समोर इथे वॉच टावर आहे आणि तिकडे हायकोर्ट आहे. बघूया कुठे तंबू आहे. मला वाटतं तिकडे समोर आहे, तिकडे आता जायचं आहे. ज्या देणगीदाराने जे देणगी दिले त्या देणगीदारांची नावे इथे या बॅनरवरती आहेत. त्या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. आणि इकडे बॅनर लागलाय, भाऊजी रावतोली ग्रामस्थ मंडळ कोणवाडी आणि स्टार बॉयज क्रिकेट संघ रावतोली कोणवाडी आयोजित श्री कालेश्वरी चषक आणि इकडे प्रथम चषक, द्वितीय चषक आणि तृतीय पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, हे सर्व देणगीदार आहेत त्यांचे. इकडे बॅनर आहे देणगीदारांचं. आणि काय बोलतो बाय मित्रांनो, यूट्यूबवर रुपया शिगवण रुपया ब्लॉग यूट्यूब चॅनलला कार्यरत आहेत आणि मला वेळोवेळी सपोर्ट करतात. काय धन्यवाद करणं महत्त्वाचं आहे, काय का माझा मित्र पण आहे, माझा भाऊ पण आहे आणि यूट्यूबर पण आहे. अजयचा बड्डे आज. दुपारी कुठे संपते मॅच? अरे तुला आयरिश कशाला मित्रांनो, गावातली सर्व मंडळी भेटल्यानंतर एक अलगच माहोल असतो.
आणि वर्षातून 1-2दा मीटिंगला भेटतात, त्याच्यानंतर भेटणं होत नाही. तर असे काही कार्यक्रम असतात त्याच्यामार्फत आपण सर्व एकत्र भेटतो. हे बघा सर्व मंडळी आहेत. तर ह्याच्यात सर्व मंडळी भेटल्यानंतर विचारपूस होते आणि खूप बरं वाटतं. एखादा कार्यक्रम असं व्हायलाच पाहिजे. पूजन चाललंय. जे काळेश्वरी भाऊराज काळकाळ खळीश्रीबा एक मध्येची हातात नाळे पडले स्पर्धेचा समारंभ करतो आम्ही. काय चोलतो सगळ्यांची पद्धतीने दिसतो कुठं आठवडा भाऊ जसे उभे राहते तसे फिरा म्हणजे स्पर्धा गरजेपर्यंत पार पाडू दे. सगळ्यांना अगदी आनंदाची छाया जर सगळं तुझ्या सगळ्या आशीर्वाद लागे चरणार आई काळेश्वरी मातेचा काळेश्वरी माते की इथली पूजा झालेली आहे. आता मैदानात जायचं पूजेला. मित्रांनो फर्स्ट प्राइज आहे आणि हा फर्स्ट प्राइज आपण दिलेला आहे. नील फ्लॉवर्स आणि युट्यूबर M4 नील फ्लॉवर्स म्हणजे आपला स्टॉल आहे नालासोपाऱ्याला. मुलग्याच्या नावाने नील फ्लॉवर्स त्याच्या नावाचं आहे. फर्स्ट ट्रॉफी मी दिली. ही सेकंड ट्रॉफी आहे. आपण माझा मित्र आहे कोकणी विद्दू खांबे. यूट्यूबला पण आहे सक्रिय. कधी यूट्यूबला सर्च मारा, खूप छान छान व्हिडिओ आहेत. तृतीय पारितोषिक आहे. दक्ष विनोद जाधव गडगाव. उत्कृष्ट फलंदाज इकडे मालिकावीर. देवीला पण एक ठेवू ना, देवी पहिल्या देवाचं तोंड गोड करू. आणि इकडे उत्कृष्ट गोलंदाज. इकडे महाराजांची मूर्ती आहे. तिकडे आमचे गावदेवी काळेश्वरीचे फोटो आहे. आणि इकडे काळेश्वरीचे सन्मान चिन्ह. हा माझा भाव आहे भावेश. बस आता मी चालू हुआ भाई. $4-5 जमा हुआ अभी. $5 किती भेटणार आपलं आता स्टार्टिंगला आपला 80 रुपये 1 रुपये 80 रुपये असतात 1 रुपये. मित्रांनो तंबूत पूजा झालेली आहे. आता मैदान स्टंपच्या इथे पूजा होते. त्याच्यानंतर सामन्यांना सुरुवात होईल. हे गणपती बाप्पा सिद्धिविनायका मुंबादेवीच्या मुंबादेवी माते काळेश्वरी माते. आज तुझी ही लेकरी रावतुली ग्रामस्थ मंडळ आज या ओवन मैदानामध्ये जी टुर्नामेंट ठेवलेली आहे, जी स्पर्धा ठेवलेली आहे, ती स्पर्धा उत्तम प्रकारे तुझ्या आशीर्वादाने पार पडावी. जे जे कार्य हातामध्ये घेतलं ते उत्तम प्रकारे संपन्न व्हावे अशी तुझ्या चरणी आराधना करतो. आणि हे कार्य यशस्वी होऊ दे. तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. थांबा आधी सुरुवात गणपतीच्या दोन बिझी आहे परीक्षांच्या वरती उद्घाटन चालू आहे. पहिला बॉल. पूजन झालेले आहे आणि आता थोड्याच वेळात सामन्यांना सुरुवात होईल. पूजन झालेलं आहे. तंबूत पण झालेलं आहे ना मैदानात पण झालं आहे. तर थोड्याच वेळात आता सामन्यांना सुरुवात होणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. मित्रांनो नाश्ता चालू आहे सकाळी. कांदा पोहे खा. त्याचा काय दुपारी काही भेटणारच नाही. बरोबरच नसते. हो बरोबर. कसं खातोय बुक्कड साला. हा पण माझा भाव आहे. मगाशी तो दाखवला तो पण माझा भाव आहे. हा पण भाव आहे.
हा संजय हा सूर्यकांत सर्व भाऊ नाही मला कोण घेईल ते मगाशी दाखवलं ना तुला आणि हा भावेश माझा भाव आहे. ठिकाणी तो सत्कार समारंभ चालू आहे. स्पर्धेचे नियोजन केलेले आहे आणि त्या नियोजनाबद्दल आपण सत्कार मंडळाचा सत्कार करत आहोत. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सत्कार समारंभाचा नाव सुरू आहे. मंडळाचे अध्यक्ष यांचा सत्कार संघाचे कर्णधार अंकुश होंडे. अध्यक्षांचा सत्कार चालू आहे. आमचे कर्णधार अंकुश शुमणे यांच्या हस्ते होते. अध्यक्षांचा सत्कार. अंकुश शुमणे यांनी खूप मेहनत घेतली या आयोजनासाठी. माझ्याकडे बघा रे, तिकडे नाही फोटो, इकडे फोटो आहे. इकडे या बाबा, इकडे या थोडं, इकडे उभं राहा. आता पाठी आहे इकडे, इकडे बघा टाळ्या. बाबा इकडे बघा. मित्रांनो, आमच्या मंडळाचे खजिनदार रुपेश शिगवान आणि युट्यूबर रुपया ब्लॉग या चॅनलला कार्यरत आहेत. युट्यूबर आहेत ते. माझा भाव सूर्यकांत याच्या हस्ते सत्कार होते. मित्रांनो, हा माझा भाव आहे भावेश शिगवण. याने पण खूप मेहनत घेतली या कामासाठी. क्रॉस मला फोटो काढायला बरा भेटते. हा ठीक आहे, लेबल आहे दिसतोय. घाल घाल तू घाल. संदेश सत्कार पप्पू शिगवण. इकडे बघा, इकडे तो फोटो नाही काढत आहे. इकडे बघ, हा इकडे बघा. ग्रामीण सदस्य आलेत. आनंद उमणे यांचा सत्कार होतोय. आला की मी काढतो. थोडं आता इकडे बघा, इकडे इकडे बघा. हा माझ्याकडे बघा. इकडे बघ बाबा, इकडे बघा. हो, तुला ऐकत नाही ते लसी येते. इकडे हो बाबा, इकडे आहे थोडं. राणे जरा हसा. तू पाठी आहे ना. हातामध्ये घे ना. मित्रांनो, हे आमच्या स्टार ए, बस थांबाले. सेंटर रावतोली हा तू कोणवाडी पाठी आहे, थांब. यांचा सत्कार आहे. हे बघा, हे थोडासा क्रॉस राहणार आहे. संघाचे कर्णधार अंकुश शुमणे, थांबा थांबा. दीपक गुमणे यांच्या हस्ते सत्कार होतोय. आणि हे पूर्ण बालका टीमचा इकडे बघ. सत्कार आहे. खूप मेहनत घेतली या कामासाठी. वर्ष पहिलं आहे आमचं. सामन्याला सुरुवात झालेली आहे. थोडा पुढे टाका टप्पा, घाबरू नकोस. बॉलिंग बॉलिंग. तन्मय तन्मय, हात टप्पा ठेव, हात टप्पा ठेव, घाबरू नकोस. या जेवायला पावभाजी, पावभाजी पण आहे, चिकन पाव पण आहे. आता लंच टाइम झालाय. हाय. आणि इकडे चिकन आहे, हे बघा. इकडे चिकन, हे बघा कसं नाही भेटत असं खातायत. हे बघा, लंच टाइम झालाय, लंच टाइम. काय बोलतो?
मित्रांनो हा माझा मित्र विद्दू खांबे, याचा पण ब्लॉग आहे यूट्यूबला, कोकणी विद्दू खांबे. तर यूट्यूबला जाऊन सर्च करा कोकणी विद्दू खांबे. नक्की छान छान व्हिडिओ आहेत. नक्की याच्या यूट्यूबला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. खूप छान पण चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मित्रांनो सेमीफायनलचा सामना चालू आहे आणि सेमीफायनलचा सामना हा वांजोली गावठणवाडी आणि बायतवाडी, मांदिवली बायतवाडी यांच्यामध्ये रंगणार आहे. 24 टीमपैकी लास्टला 3 टीम आलेल्या आणि 3 टीमपैकी चिठ्ठीमध्ये बलदेवाडी फायनलला पोचलेले आहे आणि वांजोली गावठणवाडी आणि मांदिवली यांच्यात आता सेमीफायनलचा रंगणार आहे. बघूया कोण बाजी मारते. नॉन स्ट्राईकला सत्यवान आहे, नॉन स्ट्राईकला सचिन आहे. विकी घेऊन आले बॉलिंग. पहिलाच बॉल टोलवलेला आहे सत्यवानने. विकी हा दुसरा बॉल घेऊन येणार. पहिल्या बॉलला विकी यांनी सत्यवानला आउट केलेली झेलबाद आणि आता दुसरा बॉल घेऊन येत आहेत विक्की. प्रणय खेळणार आहे. प्रणयने बॉल मारलेला आहे आणि फिल्डरच्या हातात. प्रणयने 2 रन धावून घेतलेले आहेत तयार आणि प्रणयने बॉल मारलेला आहे. कॅच आउट. झेलबाद झालेले आहेत प्रणय. दुसरं षटक घेऊन येते प्रेम. दुसऱ्या षटकातलं पहिलं बॉल आणि या डॉट बॉल 2. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येत आहेत प्रेम. सचेतना आणि प्रणय आऊट झालेला आहे मागच्या चेंडूवरती, रनआउट. आणि आता देवा आलेला आहे. सचितने मारलेला चेंडू 2 धावा. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. प्रेम घेऊन येणार आहेत सचितना. सेमीफायनलचा सामना चालू आहे आणि सचित यांनी मारलेला चेंडू आहे. 1 धाव आलेली आहे त्या चेंडूवरती आणि षटक संपलेलं आहे. 19 रनांचं टार्गेट आहे वांजोली गावठणवाडीला आणि बायतवाडी संघाकडून विशाल हे गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्राईकला आहे अनिल, नॉन स्ट्राईकला आहे प्रेम. बघूया 19 रनाचं टार्गेट कसं पार पडतात. सेमीफायनलचा सामना. बलदेवाडी पोचलेले आहे फायनलला. पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकणार अनिल आहे ना. अनिलने मारलेला आहे चेंडू सरळ आणि फिल्डरच्या हातात. 2 रन. 1 बॉल 2 रन. विशाल दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अनिल आहे ना. अनिलाने मारलेला आहे 2 धावा. 6 धावा झालेल्या आहेत. विशाल आपला 5वा चेंडू घेऊन येत आहे. प्रेम आहे ना. प्रेम आहे ना काय समजलेला नाही. डायरेक्ट विकेट किपरच्या हातात. षटक घेऊन येत आहेत देवा आणि 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे वांजोली गावठणवाडीला. आणि इकडे विवेक तयार आहे. नॉन स्ट्राईकला आहे मुकेश. विवेक तयार आणि देवा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत. विवेक आहे ना. विवेकने मारलेला चेंडू सरळ फिल्डरच्या हातात आणि इकडे विकेट किपरच्या हातातून बॉल सुटलेला आहे.
आणि विवेकाने 2 धावा घेतलेल्या आहेत. 5 चेंडू 11 धावांची गरज वांदोळी संघाला. खूप दुसरा चेंडू घेऊन येत आहेत विवेकांना. विवेक तयार. विवेकने मारलेला चेंडू डायरेक्ट फिल्डरच्या हातात आणि रनआउट बाद झालेले आहेत मुकेश. 2 धावा करण्याच्या नादात मुकेश यांना आपले विकेट गमावावी लागले. तेव्हा आपला दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत विवेक यांना आणि विवेकने मारलेला चेंडू समोर गेलेला आहे आणि 2 धावा. देवा चौथा बॉल घेऊन येत आहेत विवेकांना. विवेक तयार. विवेकने मारलेला चेंडू षटकार. डाबरला दंतमंजन षटकार. 2 चेंडू 2 रनांची आवश्यकता आहे वांदोळी संघाला. चौथा बॉल घेऊन येते देवा विवेक यांना आणि मारलेला चेंडू सरळ 2 धावा काढलेल्या आहेत आणि वांजोळी गावठणवाडी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. बलदेवाडी संघ हे फायनलला पोहोचलेले आहेत आणि त्यांचा आता टॉच विन होत आहे. रोहन हुमणे यांच्या हस्ते टॉच विन होत आहे. बलदेवाडी आणि वांदोळी गावठणवाडी. नाणेफेकीचा कौल बलदेवाडी संघाने जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलेली आहे. फायनल मॅच बघूया. वांदोळी गावठणवाडी वर्सेस बलदेवाडी यांच्यात रंगणार आहेत पंचायत प्रकाश जवरत, चेतन हुमणे आणि बॉल मारलेला आहे. 2 रन. राजदीप घेऊन येतात दुसरा चेंडू. अनिलाने बॉल पटकवलेला आहे. 2 धावा. 2 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत वांदोळी संघाच्या. राजदीप तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अनिलने फटकवलेला आहे चेंडू. 2 धावा. 3 चेंडू 6 धावा. वांदोळी संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 6 आणि एका षटकाचाच खेळ असेल. चौथा चेंडू घेऊन येत आहेत राजदीप आणि अनिल यांनी वाजवलेला चेंडू परत 2 धावा. 4 चेंडू 8 धावा. राजदीप प्रत्येक बॉलला 2 रन येत आहेत. 5वा चेंडू राजदीप यांचा अनिल यांनी मारलेला चेंडू परत 2 धावा. 5 बॉल 10 रन. 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू आणि अनिल यांना काय समजलेला नाही आणि 1 धावा अशी वांदोळी संघाची धावसंख्या झालेली आहे 11 आणि बलदेवाडी संघाला 12 रनांचं टार्गेट. बघूया कोण होत आहे कालेश्वरी चषकाचा मानकरी. स्ट्राईकला आहे राजदीप, नॉन स्ट्राईकला आदित्य. 6 चेंडू 12 धावांची गरज आणि गोलंदाजी घेऊन येत आहेत विवेक. पहिला चेंडू घेऊन येत आहेत राजदीप यांना. विवेक पहिला चेंडू राजदीप यांना आणि मारलेला चेंडू सरळ सीमारेषेच्या पार. डाबरलाल दंत म्हणजे षटकार. पहिला चेंडू आणि षटकार विवेकांना.
राजदीप यांना दुसरा चेंडू टाकणार विवेक. पहिला चेंडू, पहिला षटकार. राजदीप तयार. दुसरा चेंडू आणि राजदीपाने टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या 2 धावा तंबूत केलाय. 2 धावा पंचांनी डिक्लेअर केलाय. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत राजदीप यांना. पहिला बॉल षटकार. दुसरा बॉल बोल्ड. दुसरा बॉल 2 रन. तिसऱ्या बॉलला राजदीप बोल्ड झालेत आणि जिग्नेश आले स्ट्राईकला. त्यानंतर 2 8 धावा. 3 बॉल 4 धावा पाहिजेत बलदेवाडी संघाला. दशकाचा विवेक चौथा बॉल घेऊन तयार आहे आणि मारलेला चेंडू डायरेक्ट प्रेक्षकाच्या कानपडात. तो बघा चोलतोय. एक धावांची गरज बलदेवाडी संघाला. 2 चेंडू बाकी आहेत. लगभग बलदेवाडी संघ विजय झालेला आहे आणि मानकरी ठरलेला आहे बलदेवाडी संघ लगभग. मित्रांनो, ही ट्रॉफी जी प्रथम चषक आहे नील फ्लावर्स आणि यूट्यूबर एन फॉर नील म्हणजे मी ते पुरस्कृत केले आणि बलदेवाडी संघ विजय झालेला आहे. बलदेवाडी संघ विजय झालेला आहे. रावतुली ग्रामस्थ मंडळ कोंडवाडी आयोजित आणि आज ओव्हल मैदान येथे आयोजित केलेल्या मराठी षटकांचे सामने चांगल्या पद्धतीने पार पडलेत आणि त्यामध्ये बलदेवाडी संघ विजय झालेला आहे आणि 2 नंबरचा संघ वांदोली गावठणवाडी ठरलेला आहे. 3 नंबरचा संघ बायतवाडी ठरलेला आहे. तर आता थोड्याच वेळात बक्षिसांचं वितरण होईल. बघूया. रावतोली कोनवाडी आणि स्टार बॉयज क्रिकेट संघ रावतोली कोनवाडी आयोजित ओव्हल मैदान येथे मराठी षटकांचे सामने आयोजित केले होते. तर या सामन्यांमध्ये वांदोली गावठणवाडी आणि 2 नंबरचा पारितोषिक पटकावलं आहे. तर विनर ठरलं आहे ती बलदेवाडी आणि 3ऱ्या नंबरला ही बायतवाडी आलेली आहे. तर आता थोड्याच वेळात बक्षिसांचं वितरण होईलच. तर आज चांगल्या पद्धतीने सामने पार पडलेले आहेत मैदानात. हो, कुमार आकाश नांदे ओमने यांच्या हस्ते देण्यात येणार आहे उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज पण विवेक डेरे यांना मिळाला. आकाश ओमने. विवेक डेरे वांजलोले 21 रन आणि 4 विकेट घेतलेले आहेत. तरी एकदा त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत झालं पाहिजे. विवेक डेरे मालिकावीर झाले. तुषार जवरत यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. मालिकावीर चषक विवेक डेरे यांना मिळालेला आहे. 21 रन आणि 4 विकेट घेतलेले आहेत. कुमार विराट तुषार जवरत कवडोले यांच्या हस्ते देण्यात येत आहे. उत्कृष्ट फलंदाज राजदीप बलदेवाडी. अरे असती उत्कृष्ट फलंदाज राजदीप बलदेवाडी. दीपेश दीपक उमने.
नंबर पटकावलेला आहे, तरी आमच्या मंडळाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विजेता संघ असेच आहे. खेळत राहा आणि गावाचे नाव रोशन करा. तृतीय पारितोषिक चषक कुमार दक्ष अविनाश जाधव गडदाव. दक्ष अविनाश जाधव. इकडून जा इकडून जा. टॉप लावला पाहिजे ना मोबाईलच्या. तसेच अजय उमने यांनी सुद्धा रोख रक्कम दिलेली आहे. अजय उमने यांनी रोख रक्कम 3000 रुपये दिलेली आहे तृतीय विजेत्या संघासाठी. वांजुळी गावठवणे दोन्ही संघांनी समोर नवीन यायचं. व्हिडिओ करायचा असेल ना, दोन्ही संघासाठी पॉज करायचा ना, जॉईंट व्हिडिओ होते इथून 11 खेळाडूंनी कर दोन्ही तिथून. संघाच्या 11 खेळाडूंनी पुढे यायचं आहे. हा, जाणार आहे. स्टॉप झाले. गावठणवाडी- स्टार्ट होतं. गावठणवाडी जॉईंट व्हिडिओ आणि होते. प्रथम विजेता अरे संघ यार. बलदेवाडी व्हिडिओ काय करतोस? यांनी नाही, असं कसं केलं? दोन्ही संघाच्या अरे हा, असं- खेळाडूंनी समोर यायचं फोटो पण आहे. क्लिक होता त्याच्यामध्ये. ओके हा क्लिक होतात ते माहित आहे. मग मी असेच व्हिडिओ बनवले. हे बॅटरी मारा. फोकस शिकायचं, फोकस मारायला पाहिजे. काय करणार फोटो घेऊन? मेडल वितरण आहे मित्रांनो. फोटो घेऊन काय करणार? पहिला क्रमांक आणि सेकंड क्रमांक यांना मेडल वितरण आहे. अरे तो नाही कुठे जाणार, ते हाय बराबर इथे. मेला त्याला कोण आहे कोण नाही. अंतिम 2 संघात एकदम ठेवायचा. मेडल दिलेले आहेत. कुमार अजित कृष्णा सोडे मुक्काम पोस्ट दाऊवली राजापूर. तरी मंडळाच्या वतीने त्यांचं आभार आलेले आहेत का इथे. प्रेम काय आला मास्क जागा सुट्टी. एकदा दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय उत्तम खेळ खेळला दोन्ही संघांनी. द्वितीय पारितोषिक चषक कोकणी विदू खांबे आदगाव यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तरी त्यांचं सुद्धा मनापासून आभार व अभिनंदन. कोकणी विदू खांबे द्वितीय विजेता संघ वाजोळे गावठणवाडीसाठी द्वितीय पारितोषिक चषक देणारे कोकणी विदू खांबे यांच्या हस्ते देण्यात येत आहे. तरी विजय संघासाठी जोरदार टाळ्या. पण ते रस्सी आहे. चालेल तुम्हाला, चालेल तुमची गोष्ट. प्रथम विजेता संघ बलदेवाडी या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय प्रचंड मेहनत करून त्यांनी आपल्या प्रथम क्रमांकावर आपलं नाव कोरलेलं आहे. असेच खेळत राहा. अतिशय सुंदर खेळ बलदेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तसेच बलदेवाडी संघाने थांबायचे आहे. श्री मोहन उमने, दीपक उमने
याने पुढे यायचं आहे. रोहन उमने, पांडुरंग शिगवण, प्रकाश शिगम, बच्चू उमने यांनी हे असं नसतं, हे राज बोलायला लागते.